मध्यरात्रीच्या अंधारात अंजन गावाच्या एका मंदिरासमोर काही अज्ञात व्यक्तींनी पुतळा उभा केला। सकाळ झाली आणि अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष या छोट्याशा गावाकडे लागलं। गावात तणावाची ठिणगी पडली, पोलीस प्रशासन आले, गावात छावणीचे रूप झाले। मात्र ज्यांनी या पुतळ्याच्या आडून राजकारण पेटवण्याचा प्रयत्न केला, पण अंजन गावात समंजसाचा धडा गिरवत सखोल बिघडवणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर देण्यात आले आणि या प्रकरणात एक तोडगा काढण्यात आला। तर काय आहे हे प्रकरण आणि त्यावर काय तोडगा काढण्यात आला तर सविस्तर पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय। सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील अंजनगाव हे नाव अचानक सर्वात चर्चेत आलं। खेलोबा मंदिराच्या आवारात अचानक छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात असल्याने हा वाद उद्भवला आहे। धनगर समाज बहुल असल्याने या भागातील पुरातन खेलोबा देवस्थानाचा आवारात मध्यरात्री हा पुतळा उभा करण्यात आल्याने संपूर्ण परिसर तणावग्रस्त झाला आहे। ठिकठिकाणी अनधिकृत पुतळे बसवण्याची मालिका सुरू असताना अंजन गावातील या घटनेने पुन्हा एकदा सामाजिक सखोल बिघडण्याची तलवार प्रशासनावर टांगली होती। देवस्थानाच्या जागेवर हा पुतळा असल्याचे स्पष्ट झाल्याने दोन समाजात थेट आमने-सामने स्थिती निर्माण झाली होती। यातच ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या ठिप्प्या आंदोलनामुळे वादाला आणखी तीव्रता आली होती। पुतळ्याचा हा वाद 1 एप्रिल रोजी मध्यरात्री सुरू झाला। अज्ञात व्यक्तींनी खेलोबा देवस्थानाच्या प्रवेशद्वाराजवळ हा पुतळा बसवला। सकाळी ग्रामस्थांनी हा पुतळा पाहिला आणि तत्काळ वातावरण तापले। देवस्थानाचे पुजारी फरांडे महाराज यांनी ही जागा देवस्थानाची असल्याचा दावा करत पुतळा तत्काळ हलवण्याची मागणी केली। याउलट दुसऱ्या गटाने ही जागा सार्वजनिक बांधकाम विभागाची असल्याचा युक्तिवाद करत पुतळा तिथेच राहावा अशी भूमिका घेतली। स्थानिक प्रशासनाने सायंकाळी हा पुतळा हटवण्याचा निर्णय घेतल्यानंतर हा वाद थेट चकमकीत बदलला। एका गटाने तहसीलदाराच्या अधिकृत गाडीचे नुकसान केले तर दुसऱ्या गटाने दगडफेक करून अनेक पोलीस कर्मचाऱ्यांना जखमी केले। परिस्थिती हाताबाहेर जात असताना पोलिसांना लाठीचार्जचा अवलंब करावा लागला होता। या सर्व घटनाक्रमाने गावात छावणीचे वातावरण निर्माण झाले। मराठा समाज आणि धनगर समाज यांच्यात हा तणाव राज्यभर चर्चेचा विषय बनला। धनगर नेते लक्ष्मण हाके यांनी पुतळा हटवण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली तर मराठा समाज पुतळा तिथेच राहावा अशी मागणी केली। या वादात शिवप्रेमी संघटनांनी आपापली भूमिका मांडत पुतळ्याला पाठिंबा दिला। अशा या आगीतुपाचे काम करणाऱ्या बाहेरील नेत्यांनीही गावात ठाण मांडले होते। गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रात अनधिकृतपणे पुतळे बसवण्याची मालिका सुरू आहे। अशा परिस्थितीत अंजन गावातील घटलेले संपूर्ण राज्यात सामाजिक तेढ निर्माण होण्याची शक्यता प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे केले होते। दोन्ही समाज आपापल्या मागण्यांवर ठाम होते। एकीकडे धनगर समाज पुतळा हटवण्यासाठी आक्रमक होता तर दुसरीकडे मराठा समाज पुतळा तिथेच राहावा यासाठी ठाम होता। तणाव वाढत असताना प्रशासनाने या वादावर तोडगा काढण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या चेंबरमध्ये या वादावर आमदार अभिजित पाटील आणि गोपीचंद पडळकर यांच्या चर्चा झाल्या। मात्र दोन्ही बाजू आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने तोडगा निघू शकला नाही। मात्र अखेर शुक्रवारी रात्री एक मोठा ट्विस्ट आला। मोहोळ येथे एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। पालकमंत्री जयकुमार गोरे, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारे, नूतन जिल्हा अधिकारी कार्तिकेयन, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी आणि मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांच्यासह मराठा आणि धनगर समाजाचे प्रतिनिधी सहभागी झाले। या बैठकीत अखेर सर्वांना मान्य होईल असा निर्णय घेण्यात आला। पुतळा ज्या जागेवर उभा होता ती जागा खेलोबा देवस्थानाची असल्याचे स्पष्ट झाले। त्यामुळे त्या जागेवर पुतळा हटवण्याचा एकमताने निर्णय झाला। मात्र हा निर्णय कोणाच्या पराभवाचा नव्हता तर सर्वांच्या मान्यतेचा होता। पुतळा आता सरकारी जागेवर स्थलांतरित करण्यात येणार असून त्यासाठी दोन्ही समाज एकत्रितपणे नवीन जागेचा शोध घेणार आहेत। या निर्णयाची सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पुतळ्याच्या सुशोभीकरणासाठी 1 कोटी रुपयांचा निधी जाहीर केला। यामुळे दोन्ही समाजातील वातावरण बदलले। 4 दिवस उपोषणाला बसलेले मंदिराचे पुजारी फरांडे महाराज यांनी मध्यरात्री 3 वाजता पाणी पिऊन आपले आंदोलन मागे घेतले। धनगर समाजाच्या आंदोलनालाही विराम देण्यात आला। या घटनेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे। माजी आमदार राजन पाटील यांच्या मध्यस्थीने हा वाद मिटवण्यात यश आले आहे। त्यांनी माहिती दिली की मुख्यमंत्री फडणवीस आणि पालकमंत्री गोरे यांच्या सूचनेनुसार ही कामगिरी बजावण्यात आली। महत्त्वाचे म्हणजे राजन पाटील यांनी सर्व समाजाच्या नेत्यांना गावात येऊ नये असे आवाहन केले आहे, कारण हा वाद आता संपुष्टात आला आहे। तसेच मराठा आरक्षण कार्य
कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांनीही स्थानिक पातळीवर वाद मिटवण्याची गरज व्यक्त केली होती. त्यांनी सांगितले की जर वाद मिटला नाही तर मी स्वतः येऊन मी वाद मिटवेल. पण गावातील लोकांनी समजूतदारपणा दाखवून हा वाद मिटवला तर घटनेचा राजकीय परिणामही महत्वाचा आहे. राज्यात पुतळ्याच्या राजकारणाने पुन्हा डोके वर काढले आहे. अनेक गावात अचानक मध्यरात्री पुतळे बसून दोन समाजात वाद पेटवण्याचे प्रयत्न होत आहे. सामाजिक प्रश्नांना बदल देण्यासाठी हे प्रकार मुद्दामून घडून आणले जात असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. अशा परिस्थितीत अंजनगावाच्या ग्रामस्थांनी सामाजिक सखोलाचे महत्त्व समजून घेत राजकारणाने यशस्वीपणे नकार दिला आहे. आता स्थिती ही आहे की अंजन गावातील वातावरण पूर्णपणे शांत झाले. पोलिसांनी गावातील मुख्य रस्त्यावरील बॅरिगेड्स हटवण्यास सुरुवात केली आहे. गावातील दोन्ही समाजांनी समोपचाराने हा वाद मिटवला आहे. पुतळा आता शासकीय जागेत बसवण्यात येणार आहे. नवीन जागेची निवड दोन्ही समाज मिळून करणार आहेत. पालकमंत्र्यांनी 1 कोटीचा निधी जाहीर केल्याने पुतळ्याचे सुशोभीकरण अधिक चांगल्या प्रकारे करता येईल. फरांडे महाराज यांनी आपले आंदोलन मागे घेतल्याने आणि लक्ष्मण हाके यांच्यासह इतर नेत्यांनी माघार घेतल्याने आता गावात सामान्य जीवन सुरू झाले. प्रशासनानेही या घटनेतून धडा घेतला आहे की अशा संवेदनशील परिस्थितीत लवकरात लवकर तोडगा काढणे गरजेचे आहे. ही घटना आपल्याला एक महत्त्वाचा संदेश देते. दोन्ही समाजाने एकत्र बसून हा वाद मिटवला. पुतळ्याच्या आडून कोणीही गावाचे वातावरण बिघडू शकणार नाही याची खात्री सर्व ग्रामस्थांनी करून दिली आहे. या निर्णयामुळे अंजनगाव संपूर्ण महाराष्ट्रासमोर समजूतदारपणाचा आदर्श ठेवून गेले आहे. हा तोडगा केवळ वादाचा शेवट नसून नव्या सुरुवातीचे प्रतीक आहे. ज्यांना या वादातून स्वार्थ साधायचा होता त्यांना या गावकऱ्यांनी चपकार लावली. अंजनगावाची ही भूमिका आपल्या सर्वांसाठी एक प्रश्न ठेवते. जेव्हा एखादी श्रद्धा दुसऱ्या श्रद्धेला ओलांडू लागते तेव्हा आपण जातीयतेची भिंत उभी करणार की समाजाचा पूल बांधणार? उत्तर तर अंजनगावानेच दिले आहे. पण तरीही अजून एक प्रश्न कायम आहे. थोर महापुरुषांचे विचार जास्त महत्त्वाचे आहे की पुतळे? तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. आणि पाहत राहा फक्त कसं काय.